वॉरियर्स टॉस जिंकून फिल्डिंग करत आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडाच्या विरुद्ध. खेचून मारला ऑन साइडला पूल डीप काउ फेसला फिल्डर येतोय कॅच ड्रॉप चेंडू डायव्हर्ट झालाय. ओहो बॅकिंगला आलेल्या फिल्डरने एकाच हाताने कव्हर केलं त्यानंतर थ्रो करतोय आमिर आणि केतन. गुड फिल्डिंग. धावसंख्या 2 ने पुढे चाललेली आपण पाहतोय ती 24 त्या आकड्यावर. 2 चेंडू 24. आतापर्यंत चांगली फाईट सुरू आहे असं वाटतंय की कुठेतरी हा सामना रंगतोय रोमांच भरलाय. प्रेक्षकांमध्ये देखील तितका उत्साह आहे कारण हा सामना खूप बळकट आहे. आपले स्लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिथे ग्लान्स करायचं होतं लाऊड अपील केली आहे. आता पंच काही सांगत नाहीये तिथे रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या. आतापर्यंत दाद मागितली जाते मैदानाच्या आत परंतु चला लगेच फायनल डिसिजन पंचाने सांगितलेला आहे. आपण जास्त चर्चा तिथे करू नका कारण घडीची तीक्ष्ण नजर ठेवून दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनुभवी ऑफिशियल्स इथे लाभलेत या टुर्नामेंटसाठी. हा थरार आहे हा मांडा प्रीमियर लीगचा उत्साह. MPL 2024 पर्व 3 आपण पाहतो मित्रांनो. टॉप 8 साठी क्वालिफाय केलेले संघ आणि त्यांच्यामधील महासंग्राम घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 मोठाले संघ. एका बाजूने श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीम आयकॉन प्लेअर शाहिद शेख सहित उतरलेला हा संघ. त्यानंतर कोंडिरी वॉरियर्स हा संघ त्याला फाईट देतोय. नॉटआउटचा इशारा आलाय तर शाहिद शेख परतला. इथून मात्र प्रवास कसा असेल काय सांगा करण सर इथून काय कशी बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक मॅच मध्ये तुमचा आयकॉन खेळणार नाही तुम्हाला खेळावंच लागेल. 11 खेळाडूंनी क्रिकेट खेळला जातो. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क आणि तुमचं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला टीम वर्क देखील करावं लागेल. पुढे आला होता आपण पाहतोय आउट फेसला फिल्डर आहे चांगली फिल्डिंग थ्रू येतोय. येस आपण जाऊया थर्ड अंपायर कडे. ऑन ग्राउंड अंपायरने इथे थर्ड अंपायरला डिसिजन रेफर केलेला आहे. आता पाण्यातील कुठे अटेम्प्ट करण्यात आलाय फलंदाजाकडून चेंडू तो जर कमरेच्या वरती असेल क्रीज सोडली होती का नव्हती कुठे अटेम्प्ट करण्यात आलाय फलंदाजाकडून या सर्व गोष्टी आपले थर्ड अंपायर पाहतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट करते. इट इज फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट झाला होता पुढे आला होता फलंदाज दॅट्स वाय इथे अंपायर्सने ते देखील बघितलेलं आहे. सो 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 25. म्हणजे जावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला सध्या सचिन गायकवाड आणि नॉन स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय शौर्य शेलार. हे 2 फलंदाज आपण पाहतोय दोन्ही स्लॉग हिटर आहेत. शाहीच्या विकेट नंतर त्यासोबत फलंदाज जगन्नाथ पाटील आणि त्याचबरोबर आतिकच्या विकेट नंतर पार्टनरशिपची गरज आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. दुसऱ्या बाजूने गोलंदाज फ्रंट लाईन बॉलर आहे त्यामुळे उर्वरित 2 चेंडूंमध्ये तो चान्स घेणारे विकेट साठी राईट हॅमोद विकेट लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पण एलिव्हेट तितकंसं करता आलं नाही. वाईड इज लॉंग ऑन ओ वेल जस्ट कॅच. हा तसा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. अक्षयने टिपलेला झेल फलंदाज बाद. तुम्ही संघांच्या माध्यमातून इथे मात्र गेअर चेंज करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत चांगले मोठे झटके लागलेत. सचिन बाद झाला अतिक बाद झाला आणि त्यानंतर जगन्ना स्वतः संघ मालक देखील बाद झाले आणि या शेवटच्या चेंडूवर सचिन बालाची विकेट देखील कॅरी केली गोलंदाज ऋतिक पाटीलने. आजच्या 8 संघांचा 4 मॅचेस मध्ये या मॅच कडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या कारण महत्वपूर्ण सामना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि कोंढरी वॉरियर्स या 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी स्ट्रायकिंग एंडला या षटकातील शेवटच्या चेंडूतून गोलंदाज ऑन द विकेट.
मागे सरकला, एज आहे मोठी कडा पॉइंटच्या वरतून डीप बॅकवर्ड पॉइंटला फास्ट आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषा पार चौकार. पाटीलने या मॅच मध्ये का अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सोबत केतन देखील ऑन फायर झाला. या मॅचची गोल्डन विकेट शाहिद शेखला मात्र तंबूचा आसरा दाखवला आणि त्या रिझर्व मध्ये काय झेल पकडला होता तो निलेश गायकरने. महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म करतो कोंडिरी वॉरियर्स संघ. 29 धाबा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि जो आपला मंडप डेकोरेटर्स आहे तो देखील निलेश गायकर आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी हा आपण सजावट पाहतोय. अप्रतिम सजावट केली आहे. आमचं रंगमंच सजवलाय निलेश गायकरने. 34 षटक मार्गस्थ. एक रंगमंच संपूर्ण सजावट असेल. फेमस पर्सनॅलिटी आहे, रील स्टार आहेत, युट्यूबर आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधला या मॅच मधला शाहिद शेखचा झेल कोण विसरेल. दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है. फ्लाइंग स्लीपला सूर मारले त्याने, डाव लगावले उजव्या बाजूला आणि शाहिद शेखला रस्ता दाखवला पॅव्हिलियनचा. शाहिद असता तर धावांची गती आणि असती, धावसंख्या वाढलेली असती. मात्र शाहिद शेख परतलाय आणि त्या मागे आणि विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. उर्वरित 2 षटकांचा एक अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये पाहूयात श्री गजानन डेव्हलपर्स मांडा कुठपर्यंत पोहोचते. फैमजी इद्रिसी यांच्याकडून आमिरसाठी विकेट टिकला. 3000 रुपयांचा कॅश प्राइज. ऑफ स्टंपचा बाहेर यावेळेला विथ द अँगल राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. बाहेर निघाला चेंडू, अंपायरचा इशारा वाईड आणि या वाईडने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 30 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 बनलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या शौर्य शेलार. ओहो, राईज झाला बॉल. पुन्हा अंपायरचा इशारा होतोय तो वाईड. दोन्ही चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर आलेत. मागचा जास्त बाहेर होता, यावेळेला जास्त राईज झाला बॉल. 2 अवांतर खराब सुरुवात होती या षटकाची. धावसंख्या 31 वरती. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा 31 for 3. पुढे आला या वेळेला मात्र बॅटने पायाचा मधून चेंडू येतो विकेट किपरकडे. चांगली बॉलिंग स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतोय. डीप स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर जी गॅप तुम्हाला पाहायला मिळते लॉंग ऑफ पासून स्वीपर कव्हर पर्यंत तिथे मारण्याच्या प्रयत्नामध्ये धावसंख्या इथे स्थगित आहे. डॉट बॉल आलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 31 धावा धावा फलकावरती. ॲब्डोमिनल गार्डची मागणी होते. यस स्पीड अप करा प्लीज, जास्त वेळ चाललाय. ही देखील एक महत्वपूर्ण सूचना. एनजी स्पोर्ट्स कोंडरी आदरणीय उद्योगपती नरेश गायकर साहेब यांच्याकडून कोंडरी स्पोर्ट्स कोंडरी वॉरियर्स हा संघ या सामन्यामध्ये विजयी झाला तर त्यांना 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. या संघाचे संघमालक आपण पाहतोय विश्वासजी केणे आणि निलेशजी गायकर हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विश्वास देखील खेळतोय, निलेश दादा देखील खेळतोय आणि हा पहिला डाव आहे. ओहो, सफल झालाय शेलार. यावेळेला फॉलो केलं होतं गोलंदाजाने. आणखी एक चेंडू बाहेर. तिसरा वाईड आलाय. कुठेतरी नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं आणि आता अवांतर धावा धावफलकावरती. टोटल स्कोर 32. 32 धावा धावफलकावर. 1 चेंडू 32. 3 वाईड झाले त्या षटकामध्ये आमिरच्या माध्यमातून. यावेळी बाहेरच्या दिशेने आणखी खराब लाईन चुकीची पकडली आमिरने. तिथे मात्र कानमंत्र देतील कारण 2 अनुभवी गोलंदाज या कोट्यामध्ये आहेत.
कोंडवी वॉरियर्स टीमच्या ऋतिक पाटील आणि केतन सुतार इथे कानमंत्र देतील नक्कीच. 3 वाईड आले तुम्ही आणि 3 क्षेत्ररक्षक देखील आलेले आहेत आमिरकडे. नक्कीच तिन्हींचा एक कानमंत्र त्याला ऐकावा लागेल, कुठेतरी लाईन लेंथ टप्पा पकडावा लागेल, कारण आमिर देखील एक तितका चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये प्रभावित केलं आमिरने. शौर्य शेलार शफल क्रॉसून हुक करण्याचा प्रयत्न, तिखट बाउन्सर. आता लेंथ गवसली आहे, इथे देखील शॉर्ट ऑफ लेंथ होता पण शफल क्रॉसून हुक करण्याचा प्रयत्न फसला शौर्य शेलारचा. डॉट बॉल. चेंडू याबले स्वीप करायचा होता, तिथे मिसफिल्ड होती. यष्टीरक्षक बीट झाला, चेंडू पळतोय लॉंग लेगला आणि तिथे मात्र विश्वास केने स्वतः संघ मालक पोहोचले चेंडू पर्यंत. चेंडूला गॅदर करून फेकेल तोपर्यंत कपल्स ऑफ रन्स तिथे जोडल्या गेल्या आणि धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन टेपली. आतापर्यंत 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 35. विश्वासच्या वेगाने धावला होता पॉइंट वरून डीप थर्डमॅनला. व्यावसायिक आहेत या उद्योजक आहेत, त्या पद्धतीने चांगले समालोचक आणि चांगले क्रिकेटर देखील. ऑलराऊंडर शेलारने ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल आहे, लॉंग लेगला स्क्वेअर लेगचा फील्डर धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचलाय, थ्रो करेल. सेकंडचा कॉल आहे शौर्य शेलारचा आणि धावा 2 ने पुढे जातील श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचा. सध्याची धावा संख्या जर आपण बघितली तर धावा धावफलकावरती आहेत त्या 37 विकेट पडलेले आहेत ते 5 विकेट एका मागोमाग विकेट पडल्या. शाहीद शेखच्या विकेट नंतर जवळपास 3 विकेट पडले आणि कुठेतरी एक धावाला खिंडार पडल्यानंतर धावांची गती कमी झालेली आहे. या ओव्हरमध्ये आपण 3 वाईट बघितलेले आहेत पण मोठा फटका आला नाही, ही महत्वपूर्ण बाब. 4 वाईट, 4 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम बॅटिंग करावी लागेल इथे. आपले मात्र एज लागली आहे, राजू होते तिथे आणि काय अनुभव झोकला तिथे. नक्कीच झेलची संधी होती परंतु हाफ चान्स होता, फुल मध्ये कन्वर्ट होऊ शकला असता परंतु वयोमानाच्या हिशोबाने अप्रतिम क्षेत्ररक्षण मी म्हणेन. पॅव्हलियन मध्ये चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीने आता खेळ करायला हवा, बिकॉज लिमिटेड ओव्हर्स मध्ये 4थं आणि 5वं षटक हे स्लॉगरचं असतं जिथे विकेटला तितकंसं महत्व नसतं पण मोठे फटके येणं हे फार गरजेचं असतं. आणि अशा क्षणाला जगन्नाना शाहीद शेख चर्चा करत आहेत की एक्झॅक्ट फलंदाजाने काय करायला हवं पण काय चुकतंय हे फलंदाजांना देखील समजत नाही. स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल, स्वतःशी बोलावं लागेल, स्वतःशी पुटपुटावं लागेल, काय घडतंय आपल्याला काय करायचंय याकडे लक्ष द्यावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. धावा फक्त आहे धावफलकावरती त्या एक्झॅक्टली आतापर्यंत 38 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. सुरेख सामना रंगतोय दोन संघामध्ये. इन ऍक्शन मध्ये आपण पाहणारा सतीश गायकरला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत कारण टिटवाला कल्याण विभाग जर म्हटलं तर सतीश गायकर एक मोठा मासा आणि मोठा फलंदाज म्हणून ओळखला जातो. पुढचा बॉल आमिर पुन्हा एकदा तयार, यावेळी मात्र फटका सुरेख, चेंडू चालला पण पाऊस सीमा पार येतोय, आणखी एक दर्जेदार चौकार. चोवीसच्या तिसऱ्या पर्वामध्ये अंतिम दिवसामध्ये सुपर संडे मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढच्या मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ रुद्र 11 मांडा आणि जागृत 11 मांडा. टॉस साठी दोन्ही संघाच्या खेळणाऱ्यांना विनंती आहे, शेवटचा ऑफिशियल कॉल आपण रिपोर्ट करा. पहिल्या 4 षटकांमध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा ऑन 42 for 5 42ला 5 विकेट पडलेले आहेत आणि 10चं करंट सुरुवातीपासून आपण बघितलं ते मेंटेन करण्यात आलेलं. शेवटचा चौकार मच नीडेड होता, फलंदाजांना आत्मविश्वास देणारा होता आणि 6 बॉल मध्ये आता आपण बघितलं पॅव्हलियन मधून एक फलंदाज पाणी घेऊन गेला होता, त्यासोबत त्यांची स्ट्रॅटेजी होती, प्लॅनिंग होती,
ते कशा पद्धतीने दोन्ही फलंदाज इम्प्लिमेंट करतील. दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणारी टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी जास्त वेळ गेला नाही पाहिजे या गोष्टी देखील लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे. आज 7 मॅचेसचा शेड्यूल आहे. 4 लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. 2 नॉकआउट स्टेजला SF1 SF2 आणि त्यानंतर ग्रँड फिनाल आहे. सीझन 3 मांडा प्रीमियर लीगचा विजेता कोण असेल. आजच्या पहिल्या मॅच मधून श्रुतिक रॉयल्स हे क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलला. सेकंड मॅच मधून इशाक पॅकर्स बल्ल्याने यासिनजी मोगल यांचा संघ क्वालिफाय झालेला. थर्ड मॅच मध्ये आपण पाहतोय कोंडेरी वॉरियर्स आणि श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. तर यानंतर रुद्र 11 मांडा आणि जागृत 11 मांडा या 2 संघांदरम्यान असेल लीग स्टेजचा शेवटचा सामना. 3-4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 आहे आणि आता स्वतः संघ मालक 42 धावा धावफलकावरती आहेत आणि बॉलिंग मार्कवरती स्वतः संघ मालक आता आलेले आहेत. विश्वास केणे अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये स्वतः संघ मालक या टीमचा पुरस्कर्ता आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर सांगोडे एंड कडनं तिथून मात्र जबाबदारी उचलावी लागेल. मिनिमम धापा खर्च कराव्या लागतील कारण किफायती गोलंदाजीची अपेक्षा करत असतील. पहिला चेंडू घेऊन विश्वास पिच लॉफ केला. मिस टाइम आहे. काउ फेसला फिल्डर फार चांगला झेलने विश्वास केण्याला पहिलं यश मिळतंय. तर धक्का बसतोय 6वा श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला शौर्य शेलार बाद. फिल्डिंग सेटअप करा कारण वेळेचं खूप बंधन वेळेचा अभाव आपल्याला भासतोय नक्कीच. आणि खूप सुंदर मॅच रंगती आहे. मैदानाच्या आतमध्ये विश्वास केने मात्र पहिल्या चेंडूवर मोठी विकेट कॅरी केली आहे. या खेळांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता ओमी वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि उजवा त्याचा फलंदाजाला त्याचा बेनिफिट उचलायचं या ओव्हरमध्ये. पण त्या उलट विश्वास केने चांगली सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले शौर्य शेलारचे. दुर्गेश न्यूमॅनिंग नवीन फलंदाज मागे सरकला आणि चेंडू मात्र थेट यस्टरवरती आदळलाय. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमचा अशोक एक जबरदस्त क्रिकेटर आहे मित्रांनो. मोठ्या फटक्यांसाठी त्याला सातत्याने ओळखलं जातं. ऑन हॅट्रिक विशू केने. पुढचा चेंडू विकेट हॅट्रिक बॉल पाहूया. यावेळी मात्र फटका सुरेख विकेट हॅट्रिकची संधी. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि विकेट हॅट्रिक नावावर राहते विशू केने ऑन द फायर. नंतर बिग फाईट मित्रांनो. रुद्र 11 मांडा विपक्ष जागृती 11 मांडा या 2 टीम्स मध्ये बिग फाईट असेल. चला 3 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंग मधले. लगेच टॉस डिवाइस आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. काय जबरदस्त गोलंदाजी साकारली जाते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 3 विकेटचा विश्वास केण्याच्या माध्यमातून
सुपर बॉलिंग. शाहिद शेखच्या विकेट नंतर एकही फलंदाज खेळपट्टीवरती टाइम स्पेंड करू शकला नाही आणि त्यामुळे धावसंख्येची गती कुठेतरी कमी आहे. नवीन फलंदाज आलाय. फाउंडूची देखील संधी. कैलास नवीन फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस आहे पण यावेळेला मात्र तो चाललाय लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये. फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. बऱ्याच कालावधीनंतर 1 धाव येते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 43. स्टील 2 टू गो फ्रॉम दिस ओव्हर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि अर्थातच डावामधले देखील 2 चेंडू. आदरणीय सचिनजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. मांडा प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आज मोठ्या संख्येने उभी आपण पाहतोय क्रीडांगणाच्या चोहू बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे. मांडा प्रीमियर लीग वरचं प्रेम, क्रिकेट वरचं प्रेम आणि आज हे सर्व प्रेक्षक या क्रीडांगणाच्या सभोवताली उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. MPL 2024 सीझन 3 मध्ये शेवटचे 2 चेंडू आहेत. लेफ्टीचा बॅट मधून मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. ओ फुलर लेंथ पायावरती आदळला. अपील स्ट्रॉंग होती. लाऊड शाउट बट अंपायरचा इशारा कोणताही नाही. आउटसाइड ऑफ स्पिन कदाचित पिचिंग असावी या बॉलची. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. धावसंख्या थांबली आहे. शेवटचा एक बॉल. मॅच विनिंग स्पेल म्हणायला हरकत नाही मित्रांनो कारण बॅटिंग मध्ये डेप्थ होता श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमच्या आणि त्या डेप्थला पूर्णपर्यंत डाऊन वर नेऊन ठेवला. जबरदस्त गोलंदाजीचा मुजरा पेश केला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द स्टंप्स पुन्हा एकदा विशुकेने यापैकी साडवा बॅटना चेंडू हवेमध्ये सोडलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू पडला. त्यानंतर चेंडू उचलून फेकेपर्यंत कैलास जाधवने 2 धावा पूर्ण केल्या का. निश्चितच एक दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. डीजे नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मांडा प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. आणि हा ड्रोन व्ह्यू ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीद्वारे तुम्हाला पाहायला मिळतोय. हे आमचं मुख्य व्यासपीठ, हे क्रीडांगण. फार मेहनत आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम मी नेहमीच बघितलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे क्रीडांगण बदलतं. हे क्रीडांगण अगोदर असं नव्हतं. इथे फार मातीचा भराव करण्यात आलेला रोड रोलरने पूर्णपणे आउटफील्ड सपाट करण्यात आलेली आहे आणि फार सुंदर खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. जे आपण पाहतोय सध्या विहंगम दृश्य, बाजूला असलेली नदी, सोळू बाजूला असलेली घनदाट झाडी, हे डेव्हलपमेंट, दुसऱ्या बाजूला उंच इमारती आणि त्यामध्ये असलेलं हे सुंदर असं क्रीडांगण. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. रुद्र 11 मांडा आणि जागृत 11 मांडा कॅप्टन आलेले आहेत. आपण जाऊयात टॉस साठी. मी विनंती करेन आदरणीय संतोषजी भोईर साहेबांना संतोषजी भोईर साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण नाणेफेकीचा कौल करावा. हॅलो संतोषजी भोईर साहेब इथे उपस्थित. 2 टीमचे कॅप्टन, चांगले आमचे मित्र नौशाद आणि अशोक एडे दिंडा, सायलेंट किलर.
5 षटकांचा सामना आणि आपण टॉस करतो. एका बाजूने रुद्र इलेव्हन मांडा टीम, दुसऱ्या बाजूने जागृती इलेव्हन मांडा. तर या दोन संघामधील नाणेफेकीचा कॉल एल आणि हेल्ड हेड्स इज द कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय जागृती स्पोर्ट्स मांडा टीमच्या कॅप्टन आयकॉन प्लेयर अशोक सायलेंट किलर. काय सांगाल? क्षेत्ररक्षण करू मी. क्षेत्ररक्षण घेणारे पारंपरिक डिसिजन आहे क्रिकेटमध्ये. आपण सातत्याने पाहत असतो जेव्हा टॉस कोणता संघ जिंकतो संघ नायक, तेव्हा सातत्याने आपण गोलंदाजी करत असताना पाहत असतो. तर आज प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस, काय खेळाल, कशा प्रकारे फाईट द्याल समोर तितका चांगला संघ आहे. चेंजेस आहे. एक जण आला होता आमचा, त्याचा पेपर होता अमित बुटे, तो आज आहे लेफ्टी, त्याच्यामुळे टीम जरा चांगली झाली. नक्कीच टीम मध्ये आज बदल आहे आणि टीम चांगल्या पद्धतीने आहे. तर टॉस हरलात नौशाद, बॅटिंग करायची आहे. काल तुमचं अर्धशतक मी टीव्ही स्क्रीनवर पाहिलं होतं. आज तुला कशा प्रकारची बॅटिंग करायची तुला देखील माहिती आहे, परंतु काय सांगशील? समोर अशोक डिंडा देखील आहे. हिंदी में बोल सकते हो. क्या कहेंगे आज, कैसा खेल खेलेंगे, बॅटिंग में क्या है? नौशाद तसं सांगणार नाही, कारण तो त्याची हाईट ठेवत असतो माहिती, आणि बॅटिंग जेव्हा करायला येईल नौशाद तेव्हा नक्कीच त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जगन्नाथ पाटील. ओ राईट झाला बॉल. तुषार एजन्सी यांच्याकडून अक्षय गायकवाडला 3 षटकांसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज, आणि कैलास जाधव यांच्यासाठी कॅश साठी 500 रुपयांचा पारितोषिक साजन भोईर यांच्याकडून. चला आता थोडा आपण मॅच कडे वळूयात. इम्पॉर्टंट मॅच. शेतिक रॉयल संघाकडून अक्षय गायकवाडला 3 षटकांसाठी 3000. बरीचशे पारितोषिक येतात. ऑरेंज मध्ये बॉल आणि चालला मिड विकेट हवाई यात्रेसाठी पहिला दमदार षटकार. म्हटलं होतं कल्याण विभागामधील एक जबरदस्त मोठा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, नामांकित बॅटर, आणि त्याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यामध्ये देखील हा क्लास नजाकत पाहायला मिळते. चेंडू इनफिल्डला बीट करतोय, चाललाय, आणि 2 धाबा तोपर्यंत सतीश गायकरच्या बॅटमधनं आपण पाहतोय. समीकरण पाहतोय आपण 2 चेंडू आणि 8 धाबा. ज्या पद्धतीने शाहिद शेखने पहिल्या चेंडूवर बिग हिट केला होता, त्याच पद्धतीने तोडीस तोड उत्तर देतोय सतीश गायकर. कोंडेरी गावचा हा हिरा मित्रांनो, आणि एक जबरदस्त लीडर कशाला म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढचा बॉल पुन्हा एकदा जगन्नाथ पाटील राऊंड द स्टंप्सने कोदून काढला समोरच्या दिशेने. हा लोफ्टेड फटका, हा क्लास सतीश गायकरचा. चेंडूला फेकून दिला, लॉंगॉन सीमा पार येतोय. आणखी एक दर्जेदार बिग ब्लास्ट षटकार. .46 बनवायचा, मात्र दुसरा षटकार आलाय सतीश गायकरच्या बॅटमधून, आणि या षटकाराने धावसंख्या 14 या आकड्यावरती. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला विकेट काढायच्यात, अन्यथा 46 थांबणार नाही. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला बॉल अलॉंग दी कार्पेट साठी मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. थोडंसं फंबल, त्याच्याकडून थोडा उशीर केला थ्रो करण्यासाठी, पण एका जागेवरती दोघेही थांबले. त्याचं कारण नावा ऑलरेडी बनलेला आहे त्या ओव्हरमध्ये, त्यामुळे आता रिक्स घेऊन जमणार नाही. सतीश गायकरकडे स्ट्राईक असेल टीट फॉर टॅट, बिकॉज 46 धावा बनवत असताना पहिल्या षटकामध्ये सतीश गायकरने जोडलेल्या 6 बॉलमध्ये त्या 15 धावा, आणि उर्वरित समीकरण जर आपण बघितलं 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आणि 18 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. यस, 5 षटकांची मॅच आहे.
कोंडिरी वॉरियर्स संघ आहे आणि 24 मध्ये 31 बनवायचे आहेत. कुठेतरी थोडासा एकतर्फी करतोय सामना, कारण कोंडिरी टीम मध्ये जो आयकॉन प्लेअर आहे मित्रांनो, कॅप्टन सतीश गायकर पहिल्याच ओव्हरमध्ये डॉमिनेट करतोय श्री गजानन डेव्हलपर्स टीमच्या बॅकबॉनला म्हणजे जगन्नाथ पाटीलला. नक्कीच निरकोटे साहेबांनी उल्लेख केला की जी बॅकबॉन आहे कोंडिरी टीमची विशू केने, तो डगआउट मध्ये आणि त्याला माहिती आहे कोणत्या फलंदाजाला किती क्रमांकावर पाठवायचा आणि ते काम तंतोतंत केले कोंडिरी वॉरियर्स टीमच्या मॅनेजमेंटना. निश्चितपणे लीग स्टेजला तुम्हाला या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. फुलटॉस आला, बॉलर्स बॅक, मिड ऑफला फिल्डर आहेत, धाव मिळणार नाही, डॉट बॉल. खराब चेंडू होता पण या चेंडूवरती तितकासा फायदा झाला नाही बॅटिंग करणाऱ्या कोंढरी वॉरियर्सला. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहेत. धावा आहेत त्या 15. 31 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये 23 चेंडूंमध्ये. फुलर लेन टोला लागल्या बोवऱ्यासारखा गरंगळत फॉलो थ्रो मध्ये दुसरा डॉट बॉल. हे चेंडू येणं फार गरजेचं आहे. जर डॉट बॉल आले तर धावांसाठी झगडावं लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल, त्यामध्ये विकेट जातील आणि विकेट गेल्यानंतर प्रेशर वाढेल. प्रेशर या एका शब्दावरती या मॅच मध्ये येणार आहेत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. या बिल्ली मात्र अवांतर चेंडू आहे, पण मला सांगतात की हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, कारण दडपण आहे गोलंदाजावर देखील. त्याला माहिती आहे गजानन डेव्हलपर्स टीमचा जो बॅकबॉन आहे जगन्नाथ पाटील त्याच्यावर प्रतिघात प्रतिहल्ला चढवला आणि त्याच्या मागच्या गोलंदाजांवर दबाव येणं हे साहजिक आहे. आणि ते येत असताना टॉस यावेळी मेजवानी, चेंडू जातो सीमा पार, येईल का चौकार, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूचा विजय, 4 धावा आणि चौकार येतोय. आतमध्ये सतीश गायकरचा हा क्लास पाहायला मिळतोय. इनफिल्डला बीट केला, पॉइंटच्या वरना चेंडू काढला आणि तिथे 4 धाबा देखील मिळाल्या. चांगली बॅटिंग करतोय सतीश गायकर, बिकॉज तो मेरिट वरती खेळतोय, जास्त रिस्क घेत नाही, जसा चेंडू येतोय तसं उत्तर देतोय. ओ यावेळेला मात्र बॅटच्या वरच्या भागाला लागला होता. चान्स होती, हाफ चान्स. शॉर्ट कव्हरला फील्ड करतात जगन्नाथ पाटील आणि एका धावेने धावसंख्या सध्या कोंढरी वॉरियर्स आपण पाहतोय ती 21 धावा. स्टील 2 गो, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. यावेळेला शाहिद शेखने टिपलाय झेल तर पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या कोंढरी वॉरियर्सला. क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि व्यावसायिक क्षेत्रातील मोठं नाव आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचे ओनर जगन्नाथ पाटील. क्रिकेट क्षेत्रावरती फार प्रेम आहे, त्यामुळे या विभागातील क्रिकेटला चालना उभारी देण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय देखील, पण त्यांचा संघ थोडासा बॅकफुटला. त्याचं कारण कोंढरी वॉरियर्सच्या सतीश गायकरने केलेली फलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती 21 आहे. प्रगती पथावर आपण पाहतोय दुसरं षटक, ज्या षटकातील शेवटचा चेंडू नवीन फलंदाजाला ऋतिक. स्विच हिट, चांगला फटका, गॅप मधून बॉल, प्री डिटरमाइंड शॉट, मिळतील धावा 4, आलाय चौकार. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 25.
त्या अगोदर आपण डावा सांगूया. डावा झालेल्या 25 बॉल शिल्लक आहेत. 18 आणि 18 बॉल मध्ये आता बनवायचा आहे त्या 21 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. 84 आयला गो. रील सध्या याच गाण्यावरती जास्तीत जास्त बनतात आणि ओमीने देखील रील बनवलेली आहे. एक चांगले ते एडिटर आहेत, त्याबरोबर आपले रील स्टार प्रसिद्ध युट्यूबर नील दादा देखील ओनर देखील आहेत कोंडोरी वॉरियर्सचे. आणि या स्पर्धेमधला मी म्हणेन आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असेल जो फ्लाय स्लिपला त्यांनी टिपला आणि तो झेल होता शाहिद शेखचा. आता गोलंदाजीसाठी शाहिद शेख आला. शाहिदला पण फलंदाजी करत असताना बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे. आता शाहिदला गोलंदाजी देखील करायची आहे, तर त्याच्या टीमला 18 बॉल मध्ये डिफेंड करायचा आहे 21 धावा. थँक्यू. ऑन द स्टंप्स यावेळी सतीश गायकरसाठी डिस्पॅच केला चेंडूला. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला सीमा पार. आणखी एक येतोय दर्जेदार चौकार. संधी आहे क्रिकेट प्रेमींसाठी. आई गावदी 11 साईका दिबाना बी आयोजित सांगोडेकर चषक 2025 भव्य ओराम क्रिकेट सामने 16/1/2025 16 जानेवारी 2025 पासून सुरू होते. या टुर्नामेंट दरम्यान सुंदर चेंडू पाहायला मिळतोय शाहिद शेखच्या माध्यमातून. तर 16 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत क्रिकेटच्या थरार क्रिकेटचे सामने आईगावदे 11 साईका दिवाना बी सांगोडेकर चषक 2025 आपण पाहणार आहोत येत्या काही महिन्यामध्ये. दरम्यान आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 30,000, द्वितीय पारितोषिक असणार आहे 15,000 आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 असणार आहे या स्पर्धेचं. जबरदस्त रंगत भरली या मॅच मध्ये. शाहिद शेख टू सतीश गायकर असा हा सामना रंगतोय. पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ. फुलटॉस या बेली मात्र बॅट फेकली. लॉलीपॉप होता चेंडू आणि बॅट मध्ये एवढं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. तिथे मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. क्या बात आहे. सतीश आणि ऋतिक पाटील हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सतीश नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय आणि चांगली साथ दिली आहे रोशन सर. आपण बॅटिंग पाहिली असेल सतीशची. जबरदस्त बॅटिंग झाली आहे. गब्बरच्या समोर बब्बर आहे कोंढरी वॉरियर्सचा. फुल खेळा. ताकद प्रचंड होती या फटक्यामध्ये. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतात. फिल्डर थ्रो येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती सध्या 32 धावा 46 ला चेस करतात. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 14 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहे त्यासाठी ते देखील 14 रन. बॉल इक्वेशन. आता गब्बरला विकेट घ्याव्या लागतील. कोंढरी वॉरियर्सच्या विकेट गेल्या तरच या मॅच मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न. फलंदाज देखील नाराज आहे आणि अंपायरचा इशारा येतोय तो ओव्हर. षटक समाप्त झाला आणि 14 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 14 धावा असं इक्वेशन. 7.00 ची सरासरी. इथून हा सामना जर जिंकायचा असेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमला तर जे मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू आहेत सतीश गायकर आणि ऋतिक पाटील यामधनं दोन्ही फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवावं लागेल. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे नक्कीच कोंढरी वॉरियर्स टीमच्या. कारण नील गायकरचं येणं बाकी आहे. अजून केतन सुतार इन ऍक्शन मध्ये येऊ शकतो. चांगले बॅटर्स आहेत या टीम मध्ये. आमिर देखील बॅटिंग करू शकतो. भावेश कोटला देखील विसरून चालणार नाही. कारण भावेश कोट देखील एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे. मोने परिसरातील हा खेळाडू आणि नामवंत खेळाडू आहे. नामवंत खेळाडूंची चर्चा एक डगआउट मध्ये आहे. आणि इथून श्री गजानन डेव्हलपर्स टीम जर कमबॅक करेल तर विकेट आणि विकेट मिळवायचे. मोठ्या संख्येने आपण प्रेक्षकांची गर्दी पाहतोय. हे स्टँड खचाखच भरलंय. प्रेक्षक मायबाप आपलं सर्वांचं मांडा प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. सतीश गायकर
ज्या पद्धतीने सेट होऊन बॅटिंग करतोय, मॅचवर इनिंग या मॅच मधली कोंढरी वॉरियर साठी त्याची. 12 चेंडू 14 धावा, गोलंदाज तयार. वेगाने टाकला होता दुर्गेशने, पण यावेळेला ऑप्शनचा बाहेर आहे जास्त. इट इज वाईड. धावसंख्या पुढे जाईल एका धावेने. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल 13. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, डोक्याची घंटा आहे तिथे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चेंडू सोलय सीमा पार. पंचांचा इशारा, 4 रन्स. विश्वास खेळीने केली, जी बॉलिंग केतूने केली, ऋतिकने केली, तशी गोलंदाजी होतीये पण क्षेत्ररक्षणाची साथ नाही. जी कॅच मला आजच्या संध्याकाळपर्यंत आठवेल नील गायकर यांची फ्लाइंग स्लिपला शाहिद शेखचा टिपलेला झेल. क्षेत्ररक्षकांनी कामगिरी केली तरच या धावा उरणार आहेत. व्यतिरिक्त एक चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा, डीप मध्ये फिल्डर आहेत, स्टॉप केल्या बॉलला थ्रो करतील तोपर्यंत सहजरित्या आपण पाहतोय 2 धावा. आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही ते या मॅच मधले 10 आणि 10 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मागचा चौकार नसता तर या मॅच मध्ये आणि मजा आली असती. त्या कॅच नसता त्याची विकेट देखील पडली असती. 9 चेंडू 7 बनवायच्यात. पुढचा चेंडू ट्रॅकर, यामध्ये अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेस करतो आणि चेंडू मात्र रेस जिंकतोय. चेंडू जातोय सीमा पार आणि आणखी एक दर्जेदार येतोय चौकार. सतीश थोडीशी घाई दिसते, कारण माहिती आहे हा सामना जेवढा लवकरात लवकर जिंकावा तेवढं टीम साठी चांगला असेल. 3 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू अभय मध्ये आहे, पुश केलाय, सॉफ्ट हँडेडली खेळल्या, इनफिल्ड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, दिशा दिली चेंडूला आणि 2 धावा एकवटल्या. सुपर मॅचवर इनिंग सध्या आपल्या समोर सतीश गायकरजी. काय बॅटिंग केले. जेव्हा पॉवर प्ले सुरू होता षटकार चौकार येत होते, आता गॅप शोधतोय, स्क्वेअर कटचे फटके आपण पाहतोय, कव्हर ड्राईव्हचे फटके आपण पाहतोय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड एक चौकार आपण बघितलाय. आणि आता 3 धावांची गरज असताना सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा बंद केला. ऑन साइडला मिड विकेटला 2 धावा. स्कोर इज लेवल. विजयासाठी कोंढेरी वॉरियर्सला 1 धावेची गरज आणि ती 1 धाव येते. कोंढेरी